शिरोळ तालुक्यात पंचगंगा आणि कृष्णा नदीनं विराट रूप धारण केलंय। संपूर्ण कुरुंदवाड शहराला महापुराचा वेढा पडला असून 800 पूरग्रस्त कुटुंबांचं स्थलांतरण करण्यात आलं आहे। शिरोळ तालुक्यातील कृष्णा आणि पंचगंगा नद्यांना महापूर आलाय। त्यामुळे नृसिंहवाडीजवळील कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या संगम तीरावर पाण्याचा अथांग प्रवाह छातीत धडकी भरवतो। नृसिंहवाडीतील संगम तीरावर पसरलेल्या पाण्याचं महापुराचा सर्वाधिक फटका शिरोळ तालुक्याला बसतो। सध्या संपूर्ण कुरुंदवाड शहराला पुराच्या पाण्याचा विळखा पडलाय। पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं नृसिंहवाडी कुरुंदवाड रस्त्यावर पाणी आलं असून हा मार्ग वाहतुकीसाठी बंद आहे। कुरुंदवाडमधील भैरेवाडी, गोठणपूर, भैरेवाडी या परिसरातील 800 कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलंय। याबाबत बी न्यूजचे रिपोर्टर रमेश सुतार यांनी घेतलेला हा आढावा। पंचगंगा नदीला आलेल्या महापुरामुळे कुरुंदवाड शहराला पुराचा विळखा बसलेला आहे। आता आपण कुरुंदवाड शहरातील स्वागत कमानीजवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये आलो आहोत आणि आता आपण बघू शकताय की पंचगंगेचं पाणी हे रस्त्यावर आलेलं आहे। पूर्णपणे पाण्याला वेग आहे, पाण्यामध्ये लाटा निर्माण झालेल्या आहेत समुद्रासारख्या आणि ह्या प्रवाहामधून नागरिकांना स्थलांतर करणे अडचण निर्माण झालेला आहे। एकंदरीत परिस्थिती बघता नरसिंहवाडी आणि कुरुंदवाडाचा संपर्क हा आज तुटलेला आहे। अशीच परिस्थिती राहिली तर आणखी नागरी वस्तीत महापुराचं पाणी जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे। पावसाने जरी उघडीप दिली असली तरी धरणातून होणाऱ्या विसर्गामुळे पाणी पातळीत अजूनही वाढ होत आहे। त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं सावट अजूनही निर्माण झालेलं आहे। बी न्यूजसाठी कुरुंदवाडहून रमेश सुतार।